सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आपण एक कायदा 2005 मध्ये या ठिकाणी स्वीकारला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून पाणीपट्टीची दरवाढ ही या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला। मधल्या काळामध्ये या दरवाढी संदर्भात सभापती महोदय सुनावण्या झाल्या। मी डिटेलमध्ये मंत्री महोदय या ठिकाणी जात नाही, प्राधिकरण वगैरे। माझे मूळ मुद्दे काय आहेत की मीटर बसवणे, शेतकऱ्यांना मीटर बसवण्याचा हा व्यवसाय हा उद्देश व्यावहारिक या ठिकाणी होणार नाही। या दरवाढीमुळे पूर्वीचा 1346 प्रति हेक्टर होता तो आता 2727 रुपयेपर्यंत प्रति हेक्टर दर या ठिकाणी जाणार आहे। शेती करणाऱ्या शेतकऱ्याला जलमापक मीटर सक्ती करून पाणी मोजून मापून देणे व पाणीपट्टी आकारणी वाढ करणे शेतकऱ्यांच्यावर सभापती महोदय अन्यायकारक होणार आहे। आणि जर मीटरच बसवायचे असतील सभापती महोदय तर टेंबू ताकारी सारख्या सरकारी योजना ज्या या राज्यामध्ये झालेल्या आहेत, पहिलं तिथं बसवा मीटर, त्याचा ॲनालिसिस करा आणि मग तुम्ही सक्ती या ठिकाणी करा। सक्तीचा जो निर्णय घेताय त्याचा आपल्याला निश्चितपणे विचार करताय। सभापती महोदय, आता ही दरवाढ झाली ही फक्त शेतकऱ्यांची झालेली नाही, MIDC मध्ये देखील ही पाणीपट्टी दरवाढ उदय सामंत साहेब, MIDC मध्ये सुद्धा पाणीपट्टी दरवाढ झालेली आहे। सभापती महोदय, राज्यातले MIDC आज 16.40 पैसे प्रति 1000 लिटर पाणी या ठिकाणी खरेदी करतात। 20% त्यांना जिल्हा परिषदचा सेस आहे तो 31 रुपये जातो, परंतु MIDC उद्योग म्हणून ते पाणी 18 रुपयानं त्या ठिकाणी देत। म्हणजे मुळात मागच्या दरामध्येच MIDC ला 15 रुपयाचा तोटा आहे। आता नवीन दरवाढ तुम्ही या ठिकाणी करणार आहे, त्यामध्ये अवर्गासाठी दरवाढ लागू करू नये अशी कुठल्याच MIDCच्या कुठल्याच ह्याच्यासाठी दरवाढ लागू करू नये। जिल्हा परिषदचा 20% सेस आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा अशी आमची विनंती या ठिकाणी असणार आहे। सभापती महोदय, घरगुती वापरासाठी आता 1.60 पैसे हा दर या ठिकाणी नव्यानं या ठिकाणी होणार आहे आणि व्यावसायिकसाठी 8 रुपये प्रति 1000 लिटर घनमीटर असा प्रस्ताव या ठिकाणी आहे। सभापती महोदय, आज एका महापालिकेचा नुसता विचार केला, कोल्हापूर महापालिकेचं मी उदाहरण सभापती महोदय देतो, महिन्याला 27 लाख रुपये ही पाणीपट्टी वाढणार आहे। ही ज्यावेळी महानगरपालिका, राज्यातल्या नगरपालिका, ग्रामपंचायती, MIDC ह्या दरवाढ पुढं ग्राहकावर टाकणार नाहीत, कारण की ग्राहकावर टाकलं की आंदोलन होणार, लोकांचा विरोध होणार। आणि म्हणून माझी विनंती आहे की दरवाढ या ठिकाणी मागं घ्यावी आणि ज्या उपाययोजना आहेत सभापती महोदय, हिअरिंगला देखील मंत्री महोदय म्हणजे माहितीच नव्हती हिअरिंगची, 5 दिवस मुदतवाढ मी मागणी केल्या, 5 दिवस मुदतवाढ दिली, त्याची व्यापकता आली पाहिजे, कारण की सगळ्या राज्यातल्या 20,000 ग्रामपंचायतीमध्ये ही दरवाढ होणार आहे। राज्यातल्या प्रत्येक माणसावर ही पाणीपट्टीची दरवाढ या ठिकाणी होणार आहे। राज्याच्या हिताचा विचार करता एक कमिटी अपॉइंट करून कायद्यानं आता तुम्हाला काय करताय ते मला माहीत नाही, परंतु याला स्थगिती देऊन ह्याच्यावर चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे। महोदय, खरं हा विषय कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये ज्या सहकारी उपसा सिंचन योजना किंवा खाजगी उपसा सिंचन योजनेसंदर्भात जी मधल्या काळामध्ये महाराष्ट्र वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे त्यांनी त्या संदर्भात ती जी काही सुधारणा करून आकारणी करण्याचा काही निर्णय केला होता, त्यामुळे सभापती महोदय मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झाली। साधारण 1200 काही रुपये होते ते एकदम 11,000 रुपये झाली। नंतर त्या केळी आणि ऊसा करता त्या दंडाची कार्यवाही झाली, ती सभापती महोदय मधल्या काळात आपण त्याला स्थगिती दिलेली आहे, त्यामुळे आकारणी काय आता त्याची झालेली नाही। सभापती महोदय, आता याच्यामध्ये MWRच्या अनुषंगिक जी काही आदेश सूचना झाल्या होत्या त्यामध्ये नंतर मग आपल्या शेतकरी प्रतिनिधी, काही लोकप्रतिनिधी आपल्या सरकारला सातत्यानं संपर्कात होते आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मीटर नाही आहे अशा मीटर त्या ठिकाणी प्रभावी दराने आकारणी करू नये अशा प्रकारचे त्या ठिकाणी विनंती केली होती। त्यामुळे अध्यक्ष सभापती महोदय, आता या प्रचलित धोरणाप्रमाणे आता ती पाणीपट्टी मला वाटतं आपण कमी केलेली आहे। उपसा सिंचन योजना करता प्रभावी सिंचनासाठी पीक क्षेत्र आधारित दराने आकारणी करण्याचा आपण जो विरोध होता तो लक्षात घेता
आपण जी सुधारित आकारणी याच्यामध्ये सभापती महोदय करतोय ती साधारण 11,000 आता कमी करून पाटील साहेब ती आता आपण 1900 रुपये केलेली आहे. आणि म्हणजे ही सरकारी ज्या ठिकाणी योजनेतून पाणी उचललं जातं, परंतु खाजगी किंवा कोल्हापूर भागामध्ये विशेष करून सहकारी उपसा सिंचन योजना आहेत, त्यांना आपण तिथं 1200 रुपये केलेली आहे. म्हणजे मला वाटतं मोठ्या प्रमाणात आता आपण शेतकऱ्यांना त्यामध्ये आता त्यांना मदत केलेली आहे. आणि त्यामुळे त्या भागाची मुख्य मागणी काय होती की पुरामुळं किंवा अन्य कारणामुळं त्या उपसा सिंचन योजनेला मीटर बसवले जात नाही किंवा मीटर बसवता येत नाही, अशा बऱ्याच त्यामध्ये मागण्या होत्या. पण त्यामध्ये आता ती आवश्यकता नाही. आता ह्या सगळ्या धोरणाप्रमाणे आपण आता मी म्हटल्याप्रमाणे शासनाने उभारल्यास मी म्हटल्याप्रमाणे जी काही आकारणी करायची ती साधारण 1900 रुपये राहील आणि 1200 रुपये आपण त्याच्यामध्ये सहकारी उपसा सिंचनबद्दल आपल्याला उपसा सिंचन योजनेबद्दल आकारणी करता येईल. आपण जो दुसरा मुद्दा प्रामुख्यानं MIDCचा उद्योग या ठिकाणी उपस्थित केलेला, ग्रामपंचायती आहेत किंवा महापालिका, मला वाटतं आता त्याची व्याप्ती मोठी आहे. आता कसं आहे की बरेच निर्णय आता MWRA घेते. MWRA डायरेक्शन देते, सरकारला ते ऐकावं लागतात, कारण ती कॉन्स्टिट्युशनल ज्युडिशियल बॉडी आहे. आणि त्यामुळे MWRAकडे जाऊन तशा प्रकारची आपल्याला विनंती करता येईल. मला वाटतं पहिली एक व्यापक बैठक माझ्या स्तरावर पुढच्या एक 10-12 दिवसात आपण घेऊ. त्या संबंधित आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, त्या विभागाचे एक अधिकारी आहेत, त्या दोन्ही यंत्रणेतले, त्यांना विनंती करू, त्या विभागातल्या मंत्र्यांना विनंती करू आणि मग एक व्यापक धोरण करून मला वाटतं MWRA पुढे जाता येईल परत आपल्याला. आणि आपली मागणी त्यांच्यापुढे आपण ठेवू आणि त्यांना विनंती करू. आवश्यक असेल तर मग मला वाटतं जिथं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हस्तक्षेप करा असेल, तशी परिस्थिती असेल तशी माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती करण्यात येईल. महोदय, आता आलेला विषय म्हणजे पंचायतीपासून शेती उद्योग ह्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. आणि मागच्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्ही हे मांडला होता. आणि त्यांनी जे हे घेतले जन्मपण पद्धतीचे सुनावणी घेतली, ती सुनावणी आम्हाला कोणाला कळवली नाही. कळवली ती लिमिटेड माणसाला कळवली. आम्ही लिफ्ट आहेत, पुन्हा घरगुती पाणी पुरवठा आहे, ZP हे सगळ्या कोणाला कळवलं नाही. आणि मागं आम्ही म्हटलं होतो शासनानं 23 उपसा जलसिंचन योजना चालू केली, त्यातल्या टेंबू म्हैसा कार्यान्वित झाले. आम्ही म्हटलं होतो बाबा जलमापन पद्धतीने मीटर बसवा, पण त्यांना आधी बसवा. म्हणजे त्यांनी सगळा पैसा शासनाने घातला आहे आणि हा पैसा आम्ही घातला आहे. कॉपरेटिव्ह पद्धतीने पैसा जमा केला, लोकांच्या कर्ज काढली आणि 30-35 ह्या स्कीमा चालू आहेत. आत्ता कुठं आम्ही त्यात मोकळं झालो आहे. आणि पाणीपिठे होता म्हणजे 20 जून 26ला होता, त्याच्या 13 पटीनं वाढवला आहे. म्हणजे 14,250 हा दरपाट देऊ शकतो का कोण? आणि मापन पद्धतीने पाणी घेऊ शकतं का? मी सांगलीला चौकीले ZPचे म्हणजे म्युन्सिपाल्टीचे पाणीपट्टी जे आहेत ते मीटर सगळ्या कंपाऊंडच्या आत आहेत आणि त्यात 80% बंद आहेत. आणि आमची कुठं मीटर बसवणं, नदी बसणं, उपनदी बसवणं ही चालू शकतात का? म्हणजे हे आम्हाला न वाटतं ते चालवलं. माझी मंत्री महोदयाला विनंती अशी आहे, आम्हाला सगळ्यांना बोलवा. हे आम्ही लिफ्ट चालू केले, आमचे पैसे काढले आणि आता कुठं मोकळं झालं. आणखी पाणीपट्टीचा बडगा आमच्या डोक्यात नको आहे मला. तेव्हा तुम्ही स्वतः अभ्यासोपणाने त्यांना सांगा, त्यांना माहिती आणा आणि आमची माहिती घ्या. आम्हालाही बोलवा, आम्ही लिफ्टवाले बोला, फेडरेशन बोला आणि अशा पद्धतीने तुम्ही निर्णय द्यावा अशी माझी. मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले, परंतु व्याप्ती मोठी आहे. सगळ्या ग्रामपंचायतीला मंत्री महोदय अडचणी येणार आहेत. ग्रामपंचायतीची पाणीपट्टी वाढणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, मला वाटतं UDचे सेक्रेटरी, RDGचे सेक्रेटरी यांना पण, कारण की पाणीपट्टी थकणार आहे साहेब. सभापती तुम्ही जरी हे अंमलात आणलं तरी कुठली ग्रामपंचायत आता पैसे आत्ताच त्यांच्या ग्रामपंचायतचे पाणीपट्टी दिवाबत्ती हे भरू शकत नाहीत अशी अवस्था आहे. आता ही वाढली राज्यातल्या तर कोणी भरणार नाही. तर ह्याचा फेरविचार MWRCला काय करता येईल, फेरविचार झालाच पाहिजे. 8 दिवसात बैठक घ्यावी अशी माझी विनंती. सन्मान्य सदस्य लाड साहेब आणि सन्मान्य सदस्य पाटील साहेबांनी जो मुद्दा मांडला तोच आहे की हे दर ठरवण्याचा अधिकार आपल्याकडे नाही आहे. त्यासाठी अध्यक्ष सभापती महोदय आम्ही बैठक घेऊ. आमच्या सगळ्या विभागाचे मंत्री महोदयांना, सन्मान्य सचिव महोदयांना त्या पद्धतीने बैठकीला बोलावू. आपल्यालाही बैठकीला या निमित्त आम्ही निमंत्रित करू. छोट्या मार्ग राज्याच्या दृष्टीने याच्यातून ग्रामपंचायती जे काही पाणीपट्टी असेल, आज ग्रामपंचायतीची अवस्था काय आपल्याला सांगण्याची गरज नाही. किंवा उद्योगाला एका बाजूला प्रोत्साहन देताना उद्योगाची पट्टी वाढत चाललेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी उद्योगमंत्र्यांशी चर्चा त्या ठिकाणी करण्यात येईल. परंतु प्रामुख्यानं सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये ह्या ज्या उपसा सिंचन योजनेचा जो मुद्दा आहे
तो पण त्यामध्ये आता बरीच आता सुधारणा करून आपण मी म्हटल्याप्रमाणे पाणीपट्टी आता कमी केलेली आहे, पण तरी अजूनही काही अडचण असेल तर या बैठकीमध्ये तो सुद्धा विषय आपण चर्चेला त्याची चर्चा करू.